नमस्कार, मी साक्षी अणस आणि स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. गाजरवाडी तालुका निफाड येथे महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांच्या अध्यात्मिक प्रवचनाद्वारे वीज ग्राहकांमध्ये जनजागृती. प्रधानमंत्री सूर्यघर योजना व सौर कृषी पंप योजना यांची दिली माहिती व शेती पंप ग्राहकांनी वीज बिल भरून दिला उत्स्फूर्त प्रतिसाद. अध्यात्म हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. साधना केल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये बदल होणे हे जर होत असेल तर आपण योग्य मार्गाने साधना करत आहोत. सनातन संस्थेने गुरुकृपा योगानुसार साधना सांगितली आहे, असे प्रतिपादन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी गाजरवाडी येथील श्री मोतीराम तुकाराम शिंदे यांच्या 81व्या वर्षात पदार्पण अमृत महोत्सव या कार्यक्रमात प्रवचन देताना केले. प्रवचनात त्यांनी पुढे सांगितले की कुलदेवतेची उपासना व श्री गुरुदेव दत्तांचं नामजप हे शास्त्रामध्ये सांगितले आहे. साधना या विषयावर प्रवचन देताना सर्वात शेवटी त्यांनी महावितरण कंपनीचे सर्व प्रकारची वीज बिले कृषी वीज धोरण या योजनेनुसार मार्च 2024 मध्ये शेती पंपाची वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याबाबत व वीज चोरी न करण्याबाबत समस्त भाविकांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जागेवर श्री शरद नाईकवाडे यांनी 1,80,000 रुपये, श्री शरद नाना शिंदे 31,000 रुपये, श्री दत्तात्रय सालके 11,000, श्री अप्पा व अण्णा मोतीराम शिंदे 11,340, श्री विजय अण्णा सानप 5,800, श्री सुखदेव शिंदे 5,000 यांनी शेतीपंपाची वीज बिले भरले. निफाड येथील अभियंता श्री जितेंद्र बोरसे यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना व कृषी सौर पंप योजना याबाबत समस्त भाविकांना माहिती दिली. यावेळी गाजरवाडी येथील प्रतिष्ठित श्री रामदास वाढवणे, श्री बाजीराव दाते, श्री शरद शिंदे, एड रामचंद्र गाजरे, नांदूर शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता श्री पंकज पगारे, जनमित्र श्री चौधरी, हिरे, वाघ, कांगणे, सकोर, धुळे, वाळके, साळुंके व इतर सर्व 400 भाविक उपस्थित होते. हा राष्ट्राचा जर का विकास साध्य करायचा असेल, राष्ट्राचा जर का विकास करायचा असेल तर आपल्यापासून विकास करावा लागेल. आपल्याला स्वतःला आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. म्हणून सर्वांनी सर्वात प्रथम वीज चोरी जी आहे तर ती कुणीही करू नका. दुसरा भाग असा आहे की सर्वांनी त्या ठिकाणी आपली जी लाईट बिल आहे ती अगदी नियमितपणे भरा. तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, आमचे सर्व अभियंता वर्ग आहेत, आमचे सर्व लाईन स्टाफ या ठिकाणी आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची कुठली अडचण असेल तर तुम्ही आमच्याकडे आवर्जून या. त्या ठिकाणी तुम्ही वीज बिल निश्चितच भरा. त्याच्यानंतर ज्या शेती पंपाची बिल आहेत तर बऱ्याचशा वेळा मी आवर्जून सांगत होतो की शेती पंपाची वीज बिल तुम्ही नियमितपणे भरा. तर शेती पंपाची वीज बिल सुद्धा ह्या निफाड तालुक्यामध्ये आपल्या निफाड सब डिव्हिजन मध्ये जवळपास 12,000 शेतकऱ्यांपैकी 8,000 शेतकऱ्यांनी वीज बिल भरले. लक्षात घ्या, 8,000. आणि 2,000 शेतकरी असे आहेत की त्या 2,000 शेतकऱ्यांनी 0 थकबाकी ठेवली, 0. परंतु त्यासाठी त्यांना मार्च 2024 मधला सुद्धा हा चालू हप्ता भरावा लागणार आहे. लक्षात घ्या, या योजनेमध्ये जे कृषी वीज धोरण 2020 ही जी योजना होती, या योजनेमध्ये मार्च 2024 पर्यंतचे सुद्धा वीज बिल भरणं अपरिहार्य आहे. ते वीज बिल भरल्यानंतरच आपल्याला ह्या योजनेचा फायदा भेटणार आहे. जे 2,000 ग्राहक ज्यांनी वीज बिल भरलेलं आहे त्यांनी आवर्जून शेतीपंपाचे वीज बिल भरून या ठिकाणी महावितरण कंपनीला सहकार्य करावं. शेतीपंपाच्या वीज बिलावरचा विषय तो मी थोडक्यात नंतर, आपल्याकडे काही ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांचा आपण या ठिकाणी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करणार आहोत. सर्वात प्रथम आमचे काही योजना आहेत की ती योजना आमचे अभियंता आहेत बोरसे साहेब, तर ते 5 मिनिटांमध्ये या 2 योजना आहेत त्या योजना तुमच्या सर्वांपर्यंत जाव्यात. त्यांना एक वाटलं या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो, त्यांनी बोल. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या छोट्या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमचे आदरणीय श्रीयुत नागरे सर, तसेच आपल्या आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्यासाठी आपण जमलेलो आहे असे आजच्या सत्कारमूर्ती शिंदे बाबा ज्यांनी 81व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. तसेच आज हे जे गाजरवाडी परिसर आहे येथून जमलेले सर्व नागरिक नंदू भगिनी, आमचे महावितरण कंपनीचे जनमित्र अधिकारी, नांदूर विभागाचे सहाय्यक अभियंता पगारे साहेब, सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री शिंदे बाबा यांना मी माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या या दिवशी महावितरणतर्फे छोटेखानी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या महावितरण कंपनी मार्फत काय आपल्याला अजून जमलेल्या गावकऱ्यांना काय मार्गदर्शन करता येईल
यासाठी आम्ही या कार्यक्रमाचा एक म्हणजे संधीचा एक चांगला उपयोग करून घेतो आहे. सर्वप्रथम मी आता 22 जानेवारी नंतर जी काही माननीय प्रधानमंत्री साहेबांनी जी चांगली योजना लॉन्च केलेली आहे त्याबद्दल मी थोडं विस्तृतपणे सांगतो, ज्याचं नाव आहे PM सूर्यघर योजना. तर माझ्यामध्ये आता जे जमलेले आहे प्रत्येकाला माहीत असेल की PM सूर्यघर योजना काय आहे. असं म्हणजे 50% लोकांना माहीत असेल, परंतु बाकी लोकांना माहीत नसेल. तर मी आज त्याच्यासाठीच आपल्याला थोडी माहिती देतोय. PM सूर्यघर योजनेमध्ये आपल्या पंतप्रधानांचं एक स्वप्न आहे की 1 कोटी घरांना या सौर ऊर्जे मार्फत सप्लाय द्यायचा, ज्याच्यामध्ये की 300 युनिट पर्यंत मुक्त बिजली असा एक स्लोगनच आहे. आजच्या ज्या आकडेवारीनुसार म्हणजे जे काही 1 कोटी घरांना सौर ऊर्जेमार्फत जो हे द्यायचं आहे कनेक्शन, त्याच्यामध्ये आजच्या या आकडेवारीनुसार 30 लाख घरांना आजपर्यंत ऑलरेडी सप्लाय म्हणजे सूर्यघर योजनेचा लाभ घेतलेला आहे. 1 कोटी म्हणजे आपण 100 लाख कनेक्शन, तर 100 लाख मधून आपले 30 लाख कनेक्शन ऑलरेडी सूर्यघर योजनेचा लाभ घेतलेला आहे. उरलेले आता 70 लाख ग्राहकांना या योजनेत कसं समाविष्ट करता येईल याबद्दल मी सांगतो. तर या योजनेमध्ये अतिशय म्हणजे आपला जो घराचा वरचा भाग असतो, टेरेस असतं, 1 KW साठी फक्त 80 स्क्वेअर फूट जागा लागते. 80 स्क्वेअर फूट जागा म्हणजे खूपच कमी आहे. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे याचे आतापर्यंत सर्वात जी म्हणजे चांगली योजना आणलेली आहे, कारण या योजनेमध्ये केंद्र शासनाने याला सबसिडी दिलेली आहे. तर 1 KW साठी आपल्याला त्याचा पूर्ण खर्च आहे 75,000 रुपये. 75,000 रुपयामध्ये याला 1 KW ला 30,000 रुपये तुम्हाला सबसिडी मिळत असते. म्हणजे एकंदरीत आपण जर हे केला तर फक्त 1 KW साठी आपल्याला 45,000 रुपये खर्च येणार आहे आणि 30,000 रुपये हे आपल्याला सबसिडी मार्फत आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार. त्याच्यानंतर आणि ते पण सांगतो मी, 1 KW साठी आपल्याला जवळजवळ 120 युनिट हे एका महिन्याला तयार होत असतात. त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भाग म्हटला तर आपला 100, 120 किंवा जास्तीत जास्त कितीही मोठं घर असलं तर 200 युनिट आपला वापर असतो. तर 200 युनिट साठी आपण जास्तीत जास्त 2 KW पर्यंत जाऊ शकतो. 2 KW चं जर आपण कनेक्शन घेऊ तर त्याला 1,35,000चा खर्च अपेक्षित आहे. त्याच्यात 60,000 रुपये सबसिडी मिळत असते आणि ती सबसिडी सुद्धा अकाउंटला जमा होणार आहे. म्हणजे किती 2 KW ला आपल्याला जवळपास 75,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. तर अतिशय सुंदर आणि अतिशय म्हणजे कमी खर्चात आलेली योजना आहे. या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं मी महावितरणतर्फे आपण सर्वांना आवाहन करतो. त्याच्यानंतर 3 KW ते 10 KW याच्यासाठी फिक्स सबसिडी आहे 78,000 रुपये. म्हणजे 3च्या वर ज्यांनाही 3 KW ते 10 KW. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.